नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गतची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कुठली पदे आहेत, अर्ज करण्याची तारीख काय आहे, पात्रता काय मागितलेली आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे. दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ म्हणून माहिती शेअर केली जाईल. संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही या सदर जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता आणि महत्वाचं म्हणजे या सदर जाहिरातीसाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे. कुठल्याही प्रकारची तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहित असेल की आरोग्य विभागाअंतर्गत एक विभाग असते ज्याला आपण NHM असं देखील म्हणतो, राष्ट्रीय आरोग्य अभियान. याच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरवण्याबाबत सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल NHM अंतर्गत जी पदभरती होत असते ती कंत्राटी पद्धतीवर होत असते आणि 11 महिन्यांच्या करारावरती केली जात असते. हा 11 महिन्याचा करार संपुष्टात आल्यानंतर त्यांना जर तुमचे काम समाधानकारक वाटले तर ते करार तो पुढील वाढवला देखील जाऊ शकतो. तर आता बघूयात मित्रांनो, संपूर्ण जाहिरात नेमकी कशा पद्धतीची आहे, कोणती पदे आहेत, पात्रता काय मागितलेली आहे, अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा या संपूर्ण गोष्टीची माहिती, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे. 11 महिन्यांच्या कालावधीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, MBBS पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ या संवर्गातील उमेदवारांच्या थेट मुलाखती 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, सामान्य परिषद कक्ष, A विंग, 7वा मजला, यशवंतनगर, विरार पश्चिम येथे सकाळी 11 वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी, BAMS, स्टाफ नर्स, GNM, स्त्री औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता, बघा मित्रांनो, या सदर पदासाठी कुठल्याही प्रकारची मुलाखत होणार नाही, कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. केवळ आणि केवळ तुमच्या गुणांकन पद्धतीने म्हणजेच मेरिट लिस्टवर पदभरती प्रक्रिया करण्यात येईल. तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक व गुणपत्रे व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित सत्यप्रतींसह 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंत 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंतनगर, विरार पश्चिम येथे प्रत्यक्षात किंवा टपालाने, कुरिअरने सादर करण्यात यावे. तर बघा मित्रांनो, आता तथा अ मध्ये जी पदे देण्यात आलेली आहेत ती सर्व डॉक्टर लेवलची आहेत. या सर्व पदांसाठी एकत्रित मानधन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जागेच्या विवरणाचं तपशील देखील देण्यात आलेला आहे. पदे कोणती आहेत ते आपण पाहूया. पेडियाट्रिशियनचं पद आहे, यासाठी एक जागा आहे, 75,000 रुपये प्रतिमा मानधन असणार आहे. साथरोग तज्ञ यासाठी एक जागा आहे, 35,000 रुपये प्रतिमा मानधन असणार आहे. शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक यासाठी एक जागा आहे, 35,000 रुपये प्रतिमा मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS, यासाठी 10 जागा आहे, 75,000 रुपये प्रतिमा मानधन असणार आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS NUHM यासाठी 19 जागा आहेत, 30,000 रुपये प्रतिमा मानधन असणार आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS तात्पुरती नियुक्ती म्हणून करण्यात येणार आहे. 52 जागा आहेत, 60,000 रुपये प्रतिमा मानधन असणार आहे. तर ही सगळी डॉक्टर लेवलची पदे आहेत. या डॉक्टर लेवलच्या पदासाठी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे, मुलाखत घेतली जाणार आहे थेट डायरेक्ट. आणि तथा ब मध्ये जी पदे देण्यात आलेली आहे त्या पदांची नावं बघा. स्टाफ नर्स, GNM, स्त्री यासाठी 6 जागा आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. 34,800 रुपये इतके मासिक मानधन असणार आहे. शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. GNM किंवा BSc नर्सिंग ज्या विद्यार्थिनींचं झालेलं असेल त्यांनी या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर 15वा वित्त आयोगांतर्गत देखील स्टाफ नर्स या
पदाची जागा भरती केली जाणार आहे. 12 जागा आहे. जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. औषध निर्माता यासाठी डी फार्मसी किंवा बी फार्मसी असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. 20,800 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे औषध निर्माता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत ही पद भरती केली जाणार आहे. डी फार्मसी किंवा बी फार्मसी ज्यांचं झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करू शकतात. 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियन यासाठी बीएससी किंवा बीएससी विथ DMLT ज्यांचं शिक्षण झालेलं असेल ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. 18,700 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. कार्यक्रम सहाय्यक यासाठी विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेली आहे. त्यासोबतच मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष 15वा वित्त आयोग अंतर्गत ही पद भरती केली जाणार आहे. 12वी सायन्स असणे आवश्यक आहे. त्यासोबतच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा MPW जरी झालेला असेल त्याचा कामाचा अनुभव असेल तर त्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. तर ही झाली पदे मित्रांनो. एकूण संपूर्ण पदांबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आता या तथा ब मधील जे पदे आहेत यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही, कुठल्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही. केवळ तुमच्या मार्क वरती शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि डॉक्टर लेवलच्या पदांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. आता मुलाखत कुठं घेतली जाणार आहे त्याचा पत्ता वरील तक देण्यात आलेला आहे आणि ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी कुठे अर्ज करायचा आहे आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सदर PDF जर तुम्हाला लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर आता थेट मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता. गुणांकन पद्धत कशा पद्धतीने असणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे यांना 50 गुण दिले जाणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असेल तर त्याला अधिकचे 20 गुण दिले जाणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल एका वर्षासाठी 6 गुण अशा पद्धतीने 30 गुण दिले जाणार आहेत. एकूण 100 गुणांची या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे. हा अर्ज दिलेला आहे मित्रांनो. हा अर्ज तुम्ही प्रिंट आउट काढायचा आहे. या ठिकाणी तुमचा फोटो वगैरे सर्व माहिती चिटकवून यासाठी लागणारी संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत आणि कुरिअरनं किंवा पोस्टाने टपालाने तुम्ही तो अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. कोणत्या ठिकाणी सबमिट करणार तुम्ही तर वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला यशवंतनगर विरार पश्चिम येथे प्रत्यक्षात किंवा टपालाने किंवा कुरिअरने सादर करण्यात यावेत अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.